शुभं करोति। थँक्यू। ए काकू, पुरणपोळीसाठी डाळ किती लावायची? अगं बघा, आपण अलका, श्रीपतराव आणि डॉक्टर काका म्हणजे भरपूर पुरणपोळ्या लागतील। अनु वहिनी, नका काळजी करू तुम्ही, मी आहे ना। किमया, ते सोड माझ्यावर। खरंच एवढ्या पुरणपोळ्या करणं म्हणजे कठीण काम, पण तुम्ही सगळ्या जणी आहात म्हणून लक्षात पण येत नाही कधी होऊन जातात ते। मी काय म्हणते आई, हल्ली दुकानात सुद्धा अगदी घरच्यासारख्या पुरणपोळ्या मिळतात, मग एवढा खटाटोप कशाला? अगं, घरच्या पुरणपोळ्या तर घरच्या पोळ्या, विकतच्या पुरणपोळ्यांना घरच्या पुरणपोळ्यांची सर येणार आहे का? आणि विवेक तर अनु वहिनींनी केली असेल तरच पुरणपोळी खातो, नाही तर हात सुद्धा लावत नाही। आणि वृषाली, कटाची आमटी मात्र तूच खरं, यांना तू केलेली कटाची आमटी खूप आवडते। येस, कटाची आमटी म्हणजे वृषाली काकूची स्पेशालिटी। आणि हो प्राची, पुरणपोळ्या मिळतील दुकानात, पण कटाची आमटी नाही मिळणार। मला काय वाटतंय, 2-3 चांगल्या मुली आल्यात सांगून, त्या बघून घेतल्यास जायच्या आधी तर नाही। अरे सरळ नाही काय म्हणतोयस? माडून अडून कसं नाही म्हणतात? हे बघा, मला खूप अर्जंट काम आहेत, कळलं? आणि आधी नको नको म्हणत असताना तू मला मुलगी पाहायला नेलस। आता मला नाही पाहिजे मुलगी बिलगी, ती पहिली आणि शेवटची वेळ। इथून पुढे माझा निर्णय मी काय तो घेईन। अरे, किमयापेक्षा सुंदर मुलीचा फोटो आलाय, तू पाहशील ना तर विसरून जाशील तिला। आई, 2 गोष्टी। पहिली गोष्ट म्हणजे माझं काही प्रेमभंग वगैरे झालेला नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी किमयाच्या सौंदर्याने वेडा होऊन तिला मागणी बिगणी घातली अशातला अजिबात भाग नाही। त्यामुळे तिने नकार दिल्यावर मी इतरही मुली पाहायला नकार द्यावा असं नाहीये। अरे पण मग नाही म्हणण्याचं कारण तरी सांग। अगं, तर प्रत्येक गोष्टीला लॉजिक असतं का? तू जा ना, मला काम आहे। एका होळीला आम्ही ठरवलं, प्लॅनच केला की या होळीला त्याला रंगवायचा, बस ठरलं। पण हा मोठा शहाणा होता, हा होळीच्या दिवशी काय करायचा माहितीये? पांढरे शुभ्र कपडे घालून देवघरात जाऊन बसायचा, कोणाची विषात त्याला रंगवायची। आणि मग आम्ही अरुण दादा ज्या खोलीत लपायचा ना, त्या खोलीत आधीच गेलो। दरवाजाच्या वरती रंगीत पाण्याने भरलेली बादली बांधून ठेवली आणि लागलो अरुण दादाच्या पाठीमागे। तो पळत 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 त्याच खोलीत नेमका लपायला आला। आणि मग काय, अरुण दादानी दरवाजा लोटला, तो पुढे सरकला आणि रंगीत पाण्याची बादली धाड दिशी त्याच्या अंगावर पडली। पांढऱ्या पोशाखाची वाट लागली। अरुण दादा चिडला, अण्णांकडे कंप्लेंट करायला गेला। अण्णा बघा ना, या विवेकने कसं केलं ते, माझे सगळे कपडे खराब केले। अरे काय झालंय, असे का बसलात? काय आहे का एवढं मागे? होळीमध्ये या घरातली सगळी दुःख, संकट, सगळे वादविवाद सगळे दूर कर, तुझ्या आगीत जाळून भस्मसात कर आणि या घरामध्ये सुख शांती नांदू दे। सर्वांना चांगली सुबुद्धी दे, या घरावर तुझी सावली असू दे। काय झालं? शुभं करोति।